नमस्कार, मी सविता आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण कवठाची चटणी ही रेसिपी बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्या सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। येथे मी 2 कवठ घेतलेले आहेत आणि ते दोघेही मी फोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच्यातला गर काढून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी चमच्याच्या साहाय्याने गर काढून घेतलेला आहे। कवठ चांगलं पिकलेलं असल्यामुळे तो गर अगदी सहजरित्या निघतो। त्यानंतर हा गर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा आहे। यानंतर आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघू। येथे मी कवठाचा गर काढून घेतलेला आहे। जेवढा गर घेतला तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचे जिरे, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला लावून याची फाईन पेस्ट करून घेणार आहे। येथे मी चटणीची अगदी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडी जाडसर देखील ठेवू शकता। अशा प्रकारे आपली कवठाची चटणी तयार आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।